हॅलो पीपल, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? असलंच पाहिजे. मी मी पोचली आहे माझ्या ऑफिस इथे. व्हिडिओ खूप उशिरा स्टार्ट केला. द रिझन इज मी ना एक मस्त गाणं ऐकत होते. म्हणजे ते माझं फेवरेट, माहीत नाही का, पण त्याच्या लिरिक्सपेक्षा जी मागची म्युझिक ना ते खूप छान आहे. म्हणजे खूप छान आहे. आणि मला ते गाणं खूप आवडतं. आणि असे खूप सारे गाणे आहेत जे मला ना खरंच खूप आवडतं. जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही थोडंसं लो फील करत आहात, तेव्हा ना खरं सांगेल की अशी गाणी ऐकत जा जी तुम्हाला आवडतात. ती मला नाही माहिती कोणाचे काही प्रेफरन्स असतात, पण जेव्हा मला खूप लो फील वाटतं, माझा ठरलेली गाणी असतात जी माझी मॉर्निंग रुटीनचीच गाणी असतात तीच ऐकते मी. पण अपार्ट फ्रॉम दॅट माझी 2-4 गाणी आहेत, जसं की मेरे मुर्शिद मेरे यारा, खूप सुंदर सॉन्ग आहे. जर त्याचं इमोशन फील केलं तर तुम्हाला ते गाणं कळेल. तर फक्त ऐकायचे म्हणून ऐकलं तर नाही कळणार ते. ठीक आहे, त्याच्या मागे अर्थ पण आहे. आणि मग माझा फेवरेट माऊली माऊली, जे आपल्या रितेश देशमुखचं गाणं आहे, मस्त गाणं आहे. त्याच्यानंतर रखुमाई, त्याचा पण अर्थ खूप 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 सुंदर अर्थ आहे. ठीक आहे, त्या गाण्याचा पण म्हणजे अशी खूप सारी गाणी आहेत जी ना तुम्हाला खरंच त्याचा ना गाण्यांचा अर्थ जर तुम्ही समजून घेतला ना तर खूप छान अर्थ आहे त्या गाण्यांचा. परत त्याच्यानंतर ना माझा लल्लाती भंडारा, ते पण माझं एक खूप फेवरेट गाणं आहे आणि जे मी खरंच ऐकते. आणि खरंच काही काही गाणी ऐकल्यानंतर ना तुम्हाला असं वाटतं की ठीक आहे, होईल सगळं ठीक होईल. आणि तुम्हाला ना ते एक रिचार्ज होते, तुमचा मूड रिचार्ज होतो. आणि मला ही गाणी खूप आवडतात. माझी मराठी गाण्यांची एक वेगळीच प्लेलिस्ट आहे, ज्याच्यामध्ये आपली भक्तिगीतं वेगळी आहेत आणि डान्सचे सॉन्ग वेगळे आहेत. ठीक आहे, डिपेंड आहे माझा मूड कसा आहे त्याच्या हिशोबाने मी भक्तिगीते किंवा डान्सचे सॉन्ग हे सूट करते. आणि हा टॉप ना हा मी घेतला आहे घाटकोपर स्टेशनवरनं ओन्ली 100 रुपीजला. मी कपडे घेताना ना माझं कॉन्सन्ट्रेशन कपडे घेण्यावरती असतं. मी शूट कोणाला करायला सांगणार मी, कारण का मी एकटीच जाते शॉपिंगला. आता माझा आणि माझी एक मामी बहीण आहे सो, आणि तुझ्यासाठी तर आम्ही दोघींनी डिसाईड केलं आहे की जेव्हा ती मुंबईला येईल, ती पुण्याला असते आणि मग सुट्टी असते की ती गावी जाते. पण ते मी डिसाईड केलं की ह्या दिवाळीला ती येणार आहे मुंबईला. मग आम्ही दोघी जाणार आहे शॉपिंगला बँड्राला आणि बोरिवलीला. तर ती बोलली की दिदी आपण जाणं. म्हटलं ठीक आहे, मस्त. कारण आमच्या दोघींची ना चॉईस ऑलमोस्ट सेम आहे. ठीक आहे, तिच्यावरती कपडे जरा जास्त सुंदर दिसत, क्यूट आहे, ती खूप क्यूट आहे. माझ्या मामाच्या सगळ्या मुली क्यूट आहेत. ठीक आहे ना, म्हणजे त्यांनी काही घातलं की ते सूट होतं त्यांना. ठीक आहे, आणि सुंदर आहेत. इट्स नॉट अबाउट द कलर, इट्स अबाउट द फीचर्स. सुंदर आहेत सगळे. आणि माझ्या मामाची मुलं पण सुंदर आहेत, क्यूट आहेत, 2 आहेत, क्यूट आहेत. ठीक आहे, आणि हां, तर आमचं दोघींचं ठरलं की आम्ही शॉपिंगला जाणार आहे. ती आली की बँड्रा आणि बोरिवलीला. मग मी तिला अंधेरीचं ते मार्केट आहे, मला तर नाव नाही आठवतं त्या मार्केटचं, आम्ही तिकडे पण जाणार आहोत शॉपिंगला. असं आमचं पूर्ण ठरलं की दिवाळी या ठिकाणी फिरायला जायचं. आणि बस आता निघते. आले, ऑलमोस्ट पोचले ऑफिसच्या, आणि 10-15च्या आत पोचले मी ऑफिसला. आज मी घरातूनच लवकर निघाली. आणि आज मी टिफिन पण आणला आहे. सर सी यू की माझ्या टिफिनमध्ये काय. ठीक आहे, तर टाईम स्टे आहे. संध्याकाळी परत मी कंटिन्यू करेन हा ब्लॉग. बाय गाईस. हॅलो पीपल, कसे आहात? मजेत आहात ना? असंच पाहिजे. मला वाटतं हा माझा पेटंट डायलॉग झाला. निघाली आहे मी ऑफिसमध्ये घरी. आज माझी डेंटिस्टची अपॉइंटमेंट आहे, तर मी पटकन, म्हणजे मी ऑन टाईम निघाली आहे, 6:30लाच निघाली आहे मी. तर पण आज जरा थोडं लवकर वाटतं आहे. आणि आय थिंक माझ्या फेसवरती ग्लो पण छान आला आहे. विकेंडवरती झोपणं चांगलं होतं. ठीक आहे, सो अरे मला वर्ड्सच गायब झाले. ठीक आहे, मला नाही सुचत आहे. ठीक आहे, ते जाऊ द्या. मी मोठी माझी झोला बॅग घेतली आहे जस्ट बिकॉज की मी भटवाडीत चालली आहे. तर मी तिकडून आता भाज्या घेऊनच जाणार कांजूरला भाज्या काय महाग आहेत, आणि एवढ्या पण काय अशा वाव नाही आहेत. ठीक आहे, सो मी भटवाडीतनं भाज्या घेणार, थोडेशा सामान पण घ्यायचं आहे मला. सो मी आता ते घेऊन निघणार आहे. आणि त्याच्यानंतर ना मला उद्या उद्या मला डीमार्टला जायचं आहे. घराचे सामान संपलं आहे, मग ऑफिसवर निघून उद्या डीमार्टला जाणार आहे मी. कांजूर स्टेशनला होते. टफ लाईफ. कसं बायकांना मॅनेज करायचं असं, म्हणजे ऑफिस बघा,
मुलांचा अभ्यास बघा, घर बघा, घरातलं सामान बघा, बाकीची माणसं पण बघा. ठीक आहे. तर मी जाते आता घरी नाही, डेंटिस्टकडे. सॉरी, डेंटिस्टकडे. आणि मी माझा एक ड्रेस आणला, त्याच्यावरती मला घाटकोपर स्टेशनला ओढणी पण घ्यायची आहे. तर माझ्याच दोन्ही कामं होणार आहेत. सम लिटल बिट हे की 2 कामं एकत्र होतात, मग माझा जास्त वेळ पण वाया जाणार नाही आहे. ठीक आहे. सी यू सून. बाय गाईज. हॅलो पीपल. तर आत्ताच माझी भांडी घासून झाली आहे. अजून पण 2 जाळ्या बाकी आहेत, त्यात घासते. ठीक आहे. आणि जेवण झालं आहे, सगळं झालं आहे. आता म्हटलं जरा आवरून घेते. ठीक आहे. आणि म्हटलं जरा आवरता व्हिडिओ पण शूट करते थोडासा. कसं असं जरा तुम्हाला पण दिसलं पाहिजे ना मी काम करते ते. असं नाही आहे की मी काम नाही करत आहे. ठीक आहे. खूप काम झालं. हो बापू, मी कप शोधत होते जेणेकरून मी माझा मोबाईल असा ठेवू शकतो. पण कप शोधता भांड्याच्या जाळीमधला माझा तेला पडला. ठीक आहे. आणि हां, मी ना मिशोवरनं लिक्विड मागवलं आहे. भांड्यांचं लिक्विड मागवलं तर आय थिंक 450-500ला काहीतरी लिक्विडचं 2 कॅन आले मला. 10 लिटरचे कॅन आले का. 5-5 लिटरचे 2 कॅन आणले आहे. 450-500 448लाच भेटलेत मला. लिक्विड चांगलं आहे. थोडंसं त्याचा केमिकल टाईप स्मेल आहे. ठीक आहे. थोडंसं जास्त नाही आहे. पण तसं बघायला गेलं तर ओव्हरऑल बाकीच्या लिक्विडपेक्षा हे लिक्विड ठीक आहे. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये 40 रुपीजमध्ये 1 लिटर तुम्हाला लिक्विड भेटतं. ठीक आहे. आणि विच इज मला वाटतं खूप चांगलं आहे. 40 रुपीजमध्ये 1 लिटर म्हणजे खूप सफिशियंट आहे. आणि कारण का जेव्हा तुम्ही बाहेर बाकीचे पाऊच घालत असाल तेव्हा ते 50 ग्रॅमचं पाऊच का तुम्हाला 10 का 20 रुपयाला पडतं. आणि त्याच्या कम्पॅरिझनमध्ये तुम्हाला हे 1 लिटर लिक्विड 40 रुपीजला भेटतं. ठीक आहे. मी मशीनचं लिक्विड पण मागवलं आहे. मशीनचं लिक्विड मला आय थिंक 650 पडलं. त्याच्यावरून मागवलं ते पण. आणि ते पण मला 10 लिटर भेटले. ते मी सध्या कपड्यांना वापरते. आणि मला वाटतं कपडे जरा चांगली दिसता येते. म्हणजे पहिली जशी निघायची, पहिले मी अशी डीमार्टमधनं भरायची, तर तिकडून ते लिक्विड घेत होते तेव्हा पण कपडे सेमच निघत होते. आणि आता जे मी मेशोवरनं मागवले तेव्हा पण कपडे सेमच निघतात. म्हणजे मला असं काही जास्त खूप मोठा फरक नाही जाणवते किंवा कमी फरक नाही जाणवते. ठीक आहे. त्यामुळे ओके. जर तुम्हाला जर तुमची मशीन फ्रंट लोडेड किंवा नॉर्मल मशीनसारखी वरती अशी खोलायची, पहिली जशी दोन्ही मशीन यायची ना तशी आहे, तर तुम्ही दोन्ही ह्याला ते लिक्विड वापरू शकता. असं नाही की तुम्ही फक्त याला फ्रंट लोडच वापरू शकता. जे आपली जुनी मशीन अशी तेव्हा ते आपण पावडर टाकायचो, त्याच्याऐवजी तुम्ही आता हे लिक्विड पण वापरू शकता. ठीक आहे. मी ते वापरते कपड्यांना. प्लस मी जे हाताने धुवायचे कपडे असतील ते लिक्विडमध्येच भिजत घालते. म्हणजे कसं ते पावडरचे जे व्हाईट दाणे राहतात ना ते राहत नाही कपड्यांना. ठीक आहे. तर हे माझा रिव्ह्यू होता. तुम्हाला पाहिजे तुम्ही त्याचे डबे दाखवते. कपड्यांचे डबे मी आता कॅलेट युटिलिटी एरियामध्ये ठेवू, त्यामुळे ते काय मला दाखवते ना. पण भांड्याची मला कसं सांगता मी आता सध्या किचनमध्येच उभी आहे आणि भांडी झाली आहे. तर आय शो यू द डब्बा. हा डब्बा आहे जो मी मेशोवरनं मागवला आहे. असे 2 डबे. ठीक आहे. हा एक आणि दुसरा एक. छान, खूप स्वस्त पडले आणि मला खूप आवडले. जरी मी हे महिनाभर जरी वापरलं तरी माझ्यासाठी इट्स ओके आहे. ते मला माहीत नाही की हे महिनाभर नाही, हे 2-3 महिने जाईल आरामशीर. आणि माझं पण आहे असं एक हे की मी आता ना मम्मीला पण घेतले 2 डबे घेऊन दे. म्हणजे तिला काय 7-8 महिने पण आता मम्मी काही गावीच राहणार आहे, मग त्यामुळे आता ती सारखी काही बाजार भरणार नाही. ठीक आहे. तर त्याच्यामुळे मी तिला 1-2 डबे घेऊन दे, पण गावीच डिलिव्हर करायला गावचाच ॲड्रेस टाकेल मी, जेणेकरून तिचं पण वर्षभराचं काम होऊन जाईल. जेवण झालं आहेत, कपडे झाली आहेत, भांडी झाली आहेत. जे लोक व्हिडिओ बघतात प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज प्लीज प्लीज. बाय.